दर्यापूर तालुक्यातील सौंदळी येथे पंचशील ध्वजावरून वाद, गावात तणावाचे वातावरण। दर्यापूर तालुक्यातील सौंदळी गावात पंचशील ध्वज लावण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला असून सोमवारी पहाटे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। ग्रामपंचायतीच्या नियोजित जागेवर मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी कोणतीही परवानगी न घेता पंचशील ध्वज लावल्याचा आरोप ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे। या घटनेनंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी तसेच दर्यापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या जागेबाबत माध्यमांशी बोलताना ग्रामपंचायत सचिव भटकर यांनी सदर जागा ही ग्रामपंचायत प्रशासनाच्या मालकीची असल्याचे स्पष्ट केले। यापूर्वी याच ठिकाणी गजानन महाराजांचे फलक लावण्यात आले होते, मात्र ग्रामपंचायतीच्या आदेशानुसार ते फलक काढून टाकण्यात आले होते। दरम्यान ग्रामपंचायतीने संबंधित जागेभोवती लोखंडी वॉल कंपाऊंड केलेले असतानाही मध्यरात्री कोणतीही पूर्वपरवानगी न घेता पंचशील ध्वज लावण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने अनधिकृतरित्या लावण्यात आलेला ध्वज तात्काळ काढून टाकल्याचे आवाहन केले आहे। मात्र बातमी लिहीपर्यंत ध्वज अद्याप काढण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे। दुसरीकडे गावातील विरोधी गटातील नागरिकांनी या प्रकरणात आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे। सदर जागा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने त्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीने अतिक्रमण करू नये असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे। त्यामुळे आता प्रशासन या संवेदनशील प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेणार, तसेच विनापरवाना लावण्यात आल्याचा आरोप असलेला पंचशील ध्वज काढण्यात येणार का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे।